मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीला, अर्थात वापस शो बद्दल बोलतोय. आणि कोणत्या शो बद्दल? तर बिग बॉस शो बद्दल. मी ऋषिकांत आलो आहे तुमच्याकडे अपडेट्स घेऊन. अरे, जे तुम्हाला माहिती मी तेच बोलणार आहे. फक्त एवढंच आहे, थोडंसं मी एक्स्ट्रा काहीतरी वाचा ओपन करणार आहे आणि ती तुम्हाला बघायला जर का आवडलीच तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहाल. आणि विनंती करतो की पूर्ण व्हिडिओ पहा. आजचा जो शो होता तो म्हणजे बिग बॉसचा जो आहे तो बकवास. अर्थात भाऊचा धक्का नव्हता, महाराष्ट्राचा धक्का होता असं बोललं गेलं होतं. आणि भाऊ आले नव्हते कारण की भाऊ गेले होते परदेशात. ओके, तर भाऊ गेले आहे परदेशात तुमचं पाठवायचं कारण नव्हतं, नाहीतर कारण की उगाच पब्लिक म्हणत होती मापासून किंवा आज कालपासून काय म्हणत होते की रितेश देशमुख सर येणार नाही कारण की महाराष्ट्राने त्यांना खूप त्रास दिला आहे, खूप ट्रोल केला आहे आणि बाकीच्या गोष्टी. पण ते आहे व्यावसायिक माणूस, ते गेले आहे शूटिंगसाठी आणि तेही परदेशात. आर्टिस्ट आहे, आर्टिस्टला या गोष्टींची सवय असते, कोणी काय बोलणार आहे काय नाही बोलणार आहे. तसंच आहे या पत्रकार लोकांचं. गेले होते खूप काय बोलायला पण फक्त आले गू पाडून. अर्थात गेले शो मध्ये तिथे बोलायला खूप साऱ्या गोष्टी पण फक्त हागून आले आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्यासारखे 4-5 व्यक्ती असतील, जसे आहेत पुढारीवाले न्यूजवाले. मला अत्यंत त्यांचं बोलणं आवडलं. त्यांनी एक चांगले प्रश्न विचारले आहेत. तसेच काही आहेत ज्यांनी चांगले प्रश्न विचारले आहेत, पण अनेकशे होते तर प्रश्न त्यांचे बकवासच होते. एबीपी वाल्यांनी पण चांगला प्रश्न विचारलेला आहे, त्यांचे पण मला प्रश्न आवडले आहेत. तसे काहीतरी 2-3 बोटावर मोजण्यासारखे चांगले पत्रकार होते. बाकीचे पत्रकार म्हणजे तर पांचटगिरीच घेऊन आलेले होते आणि ते पांचटच बोलत होते. आणि एवढा पूर्ण जसं हफ्ताभर त्या गुखावपणा राहतो, तो गुखावपणा म्हणजे डोक्याचा आउट करणं आणि आउट करता कोणाला पण दाखवून तर ते निकी आणि अरबाजला दाखवून तसाच हागरेपणा इथे वापस त्यांनी दाखवला होता. आणि गु पाडला पत्रकारांनी वापस कोणता तर निकी आणि अरबाजचा वापस ते बोलू बोर केलं होतं. असं वाटत होतं झोपून घ्यावं, म्हणजे एवढं बोर झालं होतं, पब्लिक पण बोर झाली होती. असं वाटत होतं की चला आता हे टीव्ही आहे तो बंद करावा आणि आपला आरामशीर साईडला होऊन जावं. म्हणजे एवढं का हा कोणता त्यांना मला सांगा. जी टीआरपी आहे ती अशी मस्तपैकी गेलेली टीआरपी वापस अशी जर का कोसळते तर एवढं अक्कल होत नाही की टीआरपी कोसळत असेल तर आपण काहीतरी चांगलं करावं, पण ते चांगलं करणार नाही. त्यांनी अगदीच वाईट डिसिजन घेतला होता. संग्राम लाण्याचा आहे तो चांगला डिसिजन त्यांच्या भोवती आलेला आहे. असा व्यक्ती त्यांनी आणला की तो व्यक्ती फाईट करण्यामध्ये कॅपेबल नव्हता. आणि तो आहे ठीक आहे, फिटनेस वगैरे आहे, पण तो फाईट करण्यामध्ये कॅपेबल नव्हता. त्याला तुम्ही घेऊन आलेले आहेत आणि तो बाहेर गेलेला आहे. आणि अर्थात तुम्ही कोणालाही आणला असता, जेव्हा एखाद्या त्या सांडासमोर तुम्ही नेला असता, तुम्हालाही चांगला माहिती तो सांड कोणता, तो डायरेक्टली अँकल ट्विस्ट करतो. आता अँकल ट्विस्ट करण्यापर्यंत लोक म्हणतात की मला की तो पडला आहे म्हणून त्याला लागला असेल. मग बिग बॉसनी स्वतः कबूल केलं आहे की त्याला पाठीचं पण गेली आहे. जर का ती पाठ गेली आहे तर आपल्याला माहिती आहे की त्याला अशा प्रकारे पाठीने कोणी खाली आपटलं होतं. हाईट आहे, यंग आहे, तुझं वय आहे 25-26, त्या माणसाचं वय किती आहे, जवळपास 40 पलीकडे घरात आहे तो. ठीक आहे, त्यांनी फिटनेसमध्ये चांगला आहे तो, पण अर्थात वयानुसार काहीतरी बॉडीला थोडेसे एक लेवल असते आणि त्या लेवलपर्यंत अरबाजने त्याची बॉडी टेस्टिंग केली होती. हे तर कोणी बोललंच नाही. पत्रकार ही आहेत तर फक्त आणि फक्त काहीतरी फालतू मुतायला आलो, त्यांनी फालतूशी मुतले असे प्रश्न विचारले जे अगदी बकवास प्रश्न होते. म्हणजेच त्या प्रश्नांचा बिग बॉस मध्ये काही संबंध नव्हता. अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले, पण काही प्रश्न इतके छान विचारले ते खरंच मला आवडले होते. त्याच्यामध्ये हा प्रश्न होता अरबाजला विचारलेला की तू तो निकीची जी तंबोरीचं घेऊन आलेला आहे तंबोला तू वाजवतच जाणार आहे का? पण अरबाज बोलला की नाही, हा मी तंबोला वाजवणार नाही. पण निकी तिकडूनच रिॲक्शन देत होते की हा माझाच तंबोला वाजवणार आहे आणि मी त्याला चांगलीच शिकवत आहे. कारण की निकी जे शिकवते तेच तो बोलत असतो आणि ती बकवासगिरी आपण पाहत असतो. अरे वा, क्लॅप आपल्यासाठी, कारण की आपण अशा थर्ड क्लास शोला अजून पाहतोय. मी तर पाहतो कारण की मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही कावर पाहता कारण की मी व्हिडिओ बनवतोय. तर दुसरं अजून आहे की जो जान्हवीचा मुद्दा आहे. जान्हवी का भांडेल कोणाशी आणि जान्हवी का भांडते कोणाशी? कारण की जान्हवीला मुद्दा पाहिजे असतो आणि तो मुद्दा ओपन केलेला आहे. अर्थात तिने स्वतः ओपन केलेला आहे. प्रश्न सांगू का, अगदी बकवास होता प्रश्न, तर बकवास होता, पण त्याच्यावर जान्हवीने स्वतःच एवढं भारी उत्तर दिलं आणि स्वतःची पोल खोलून घेतली. अरे वा. आणि निकीने टाइमवर पोल खोलली. ह्या बाबतीमध्ये मी निकीला मार्क चांगले देणार, कारण की निकी जे आहे, माझ्या आता कंटेस्टंट फिक्स झालेले आहेत. 7 कंटेस्टंट मी सांगणार आहे तुम्हाला, जे मला असं वाटतं की तिथे डिझर्व करतात. ते वाईट आहे चांगले आहे मी ते नाही बोलणार, पण बिग बॉस शो मध्ये जर का आपल्याला आवडतं बिग बॉस शो, आपण एंटरटेन होतो, तर ते डिझर्व करतात. 1 नंबरवर मी पॅडी यांना ठेवणार आहे. 1 नंबरवर पॅडी यांना का, माणूस चपळ आहे, जेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे तेवढं तो अरबाजला टफ देतो किंवा बाकीच्याने टफ देतो. वैभवला सुद्धा एकदा टफ दिलेला आहे. जेवढं चपळ दाखवतोय ह्या गेम मध्ये, ह्या वयामध्ये एवढं दाखवणारा हा व्यक्ती म्हणजे पॅडी माइंड गेम पण खेळायचा प्रयत्न करतोय. मी पॅडीला 1 नंबर देणार. भले तुम्ही आता मला हो म्हणा की नाही म्हणा, मला माहित नाही. जर का तुम्ही माझे जे प्रेक्षक आहेत, म्हणजे माझे जे व्हिडिओ पाहणारे आहे 100-200 जरी जण असेल तरी पण मी त्यांना आपलं मानतो, पण जेवढे आहेत तुम्ही जर का मला
बघताय तर मी काही 5 असे टॉप सांगतोय. त्याच्यामध्ये मी पहिलं सांगितलं आहे कोणाचं तर पॅडीचा. दुसरा आहे आता पॅडी नंतर अर्थात कोण येणार आहे माझ्या नंबरमध्ये तर अभिजित सावंत. आता अभिजित सावंत काय येणार आहे, सूरज का येणार नाही. सूरज एवढे छान चांगले आहेत तरी सूरज का येणार नाही, कारण की सूरज गेम खेळत नाहीत. आणि आज मला त्यांनी थोडं डिसअपॉइंटेड केलं, कारण की ते बोलले की मी फक्त सूरज काय बोलला, मी फक्त टिकटॉकवर आणि याच्यावर बोलतो म्हणजे व्हिडिओ काढताना, बाकी मी शांत असतो. पण तू बिग बॉस मध्ये आलेला आहे, बिग बॉस माहिती पाहिजे तुला, एवढे दिवस झालेले आहे, 50 दिवसानंतर तरी बिग बॉस कळायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माझ्याकडून सूरज हे 4 नंबरला जात आहेत आणि 2 नंबरला अभिजित जात आहेत. 3 नंबरला कोण आहे, शॉकिंग नाही आहे. 3 नंबरला जर का निकी तंबोली गेली तर अंकितापेक्षा ती भारी पडते, म्हणून निकी तंबोलीला मी 3 नंबरला टाकतोय. मला माहिती नाही की लोक पब्लिक तिला बाहेर काढणार का नाही, पण बिग बॉस शो मध्ये राहण्यासाठी ती डिझर्व करते. तर 4 नंबरला कोण आहे, अर्थात सूरज आहे. मोकळ्या मनाचा माणूस तिथं आलाच पाहिजे. मोकळं मन पण आहे पण त्याला एवढंच की खेळता येत नाहीये, त्याच्यामुळे तो बिग बॉस शो मध्ये माझ्या ह्या वेळेच्या 4च्या नंबरवर असेल. 5च्या नंबरवर कोण असेल तर अर्थात 5च्या नंबरवर अंकिता आहे आणि सेम प्लेस घेऊन आहे. अगदी पॉइंट मध्ये फरक असेल तर कोणासोबत तर डीपी दादा सोबत, कारण की ते दोघं जण गेम मध्ये आहेत आणि ते दोघं गेम मध्ये खेळतात तर खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि त्यांचे मन पण जास्त दूषित नाहीये, लिमिट मध्ये दूषित आहे, जेवढं जास्त बाकीच्यांचं दूषित आहे. 6 नंबरच्या लेवलला येतात. आता मी जो बोललो आहे की डीपी आणि अंकिता ते 5-6 नंबरला टाकून द्या. 7व्या नंबरला मी टाकणार आहे तर जान्हवीला. पुढे अर्थात जान्हवी कुठेतरी दिसते की 7 नंबरला ती तरी खेळते, तर वर्षा उसगावकर तर तेवढे खेळताना दिसत नाहीये. जान्हवी सामदंड आणि फालतूचे स्टिक्स वापरून कुठेतरी 7 नंबरला दिसायचा प्रयत्न करते आहेत, म्हणजे दिसते ती काहीतरी आहे. आणि अरबाजला मी काहीच मार्क नाही देणार, कारण की तो फक्त ताकद वापरतोय. अर्थात तो निकीशिवाय काहीच नाहीये, बुद्धी निकीची वापरतोय, ताकद वापरतोय, तो अशा प्रकारे वापरतोय की तिथं सर्वांना हर्ट करतोय. म्हणजे मी अरबाजला तिथं काहीच माझे नंबर देणार नाहीत. अर्थात वोटिंग मध्ये पब्लिक सुद्धा त्याला वोट करत नाही, फक्त बिग बॉस शो त्याला जिंकवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय त्याच्यामुळे. अर्थात बाकी आता पुढचे नंबर्स आहे ते बाकीचे गेले आहे ते गेलेच आहे. संग्राम गेला आहे तर गेला आहे, त्याला का आणलं होतं ते अजून मला काही माहित नाहीये. आता राहिलं तर शेवटच्या टास्क मध्ये जे सूरजला एकटं पाडलं आणि त्याला जी ड्रिंक आहे त्याच्याकडून कोणीच घेतलेलं नाहीये, एक सुद्धा ग्लास घेतला नाहीये. अर्थात ते आपल्याला वाईट होतं आणि सूरजचा वापर करून घेता त्याला असंच वापर करून फेकून देतात टिश्यू पेपर सारखं आपल्याला चांगलं दिसून आलेलं आहे. त्याचा वापर कोण करते तर त्याचा अर्थात वापर कोण करते तर निकी आणि अरबाज करतायत. पंढरीनाथ डायरेक्टली बोलतायत, स्पष्ट बोलतायत, पण पंढरीनाथशी कुठे ना कुठे मन अटॅच आहे आपल्याला ते दिसून आलं. भलेही पंढरीनाथ चिडले पण तो थोड्या वेळाने गेल्यावर तो शांत झाला, जसं काय मोठा भाऊ असेल. पण इथे अंकिता फेक वाटली मला, अंकिता फेक करतच होती. जान्हवी तर इतकी फेक आहे की ते डान्स करत होते आणि अभिजितचा डान्स, अरे वा. अभिलाषा सावंत आलेली आहे, ते पण भारी एंटरटेन होतं काल आणि एंटरटेनिंगचा एपिसोड आपण पाहिलेला आहे तो. आणि अभिलाषा म्हणे की वाईल्ड कार्ड आलेले आहे तर ते पण भारी वाटलं. पण त्यावेळेस जेव्हा सूरजला जे जान्हवीने बाहेर काढलं ते पण जान्हवीचा कॅरेक्टर चांगल्या प्रकारे दिसून आलं, त्याच्याचमुळे ती किती नंबरला आहे तर 7 नंबरला आहे. मी तिला ठेवलेला आहे, गेम दिसलेला आहे. आणि मग ती जान्हवी आहे, तिला जर का कॅप्टन नाही व्हायचं आणि कॅप्टनला सपोर्ट करायचं ती करते कोणाला तर वापस त्या अरबाजला. मग ती अरबाजला सपोर्ट करते आणि ती म्हणते की मी इंडिव्हिज्युअल आहे, तर तिचा इंडिव्हिज्युअल मला गेम कुठंच दिसत नाही, ती इंडिव्हिज्युअल कुठंच नाही. तर मग इंडिव्हिज्युअल टीमकी वाजवायचीच कशाला, तर इंडिव्हिज्युअलची टीमकी वाजवूच नका. तर अशा प्रकारे तुम्ही उगाच बोरिंग करू नका, उगाच बोर गेम खेळू नका. की म्हणजे बोर गेम कशाला म्हणतो आपण, जे खोटा रियालिटी शो मध्ये जर का रिअल नसेल तर ते मग काय फेक असतील. आणि ते कोण खेळते तर जान्हवी खेळते आणि ते निकीने भांड फोडलंच आता पत्रकार परिषदेमध्ये की ही मला बोलली होती की माझ्याशी भांड मी नॉमिनेशन मध्ये. हे तर होतच असणार, पण यांना हे कळत नाही की आपण जेवढं फेक दाखवतो तेवढं पब्लिकला कळतं आणि पब्लिक त्याच्यामुळे फेक लोकांना जास्त करून सपोर्ट करत नाहीत. पण लोकांचं हेही म्हणणं ठरलं की बिग बॉस आहे की लोकांच्या म्हणण्यानुसार चालत नाही. मागच्या वेळेस असा व्यक्ती जिंकून दिला की त्या व्यक्तीला लोक प्रेम करत नव्हते आणि ह्या वेळेस पण असाच व्यक्ती जिंकवायचा प्रयत्नात आहे की त्या व्यक्तीला लोक जीव लावत नाहीयेत. म्हणजेच काय, जेव्हा पण अरबाज किंवा निकी डाऊनला असतात, ह्या हफ्त्यामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे, अरबाज आणि निकी डाऊनला होते तर मग कोणाला काढलं, संग्रामला काढलं आणि वापस हे त्या अरबाजला सेव्ह करायचा प्रयत्न करते. का ही म्हणजे प्रेक्षक आहे तर प्रेक्षक फक्त मूर्ख म्हणून पाहतायत असं वाटतंय. आता तेच आहे, मराठी बिग बॉसला काय करून ठेवलेलं आहे आणि कुठं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे लोक जे पाहत होते, प्रेम करत होते, पुढच्या सीझन मध्ये ते करणार का नाही हा तर प्रश्नच राहील. जर का त्यांनी हीच कंटिन्युटी वापस ठेवली तर. जर का वापस पुढच्या हप्त्यामध्ये अरबाज आलाच नॉमिनेशनला तर येणार नाही, कारण की तो कॅप्टन आहे. जर का आलाच त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये, जर का प्रेक्षकांनी त्याला कमी वोट दिला आणि त्याला वापस काढलं नाही तर समजून घ्यायचं की यांना तसंच गेम करायचं की त्याला शेवटपर्यंत न्यायचं. आता तो मुद्दा तर राहिलाच की लोकांना जे आवडत नाही ते सुद्धा पुढे नेलं जात आहे, पण लोकांना जे आवडत आहे ते सुद्धा दाखवलं जात नाही. म्हणजे सूरजच्या ऍक्टिव्हिटीज काही दाखवल्या जात नाहीये. इथं जेव्हा डीपीचा गेम बघतो आपण, डीपीला पण जिंकायचं होतं, कॅप्टन व्हायचं होतं, मग डीपीला कॅप्टन का होऊन दिलं नाहीये हे पण आपल्याला काय माहित नाही, कारण की त्याला कॅप्टन्सी सपोर्ट केला नाही. वर्षा उसगावकर होत्या, त्या वर्षा उसगावकर यांनी कॅप्टन्सीसाठी स्वतःला उभं राहण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. म्हणजे त्या जर का गेल्या असेल बी टीमकडे, त्या अरबाजची टीम वाजत होत्या, पण अरबाज त्यांचा वापर करतोय हे त्यांना दिसत नाही.
नाही. म्हणजे कसं असतं की एखाद्याने गोड गोड बोलायचं आणि अरबाज इकडे ही ट्रिक आहे, आणि स्वतःला त्यांना इम्प्रेस करून घेतात आणि फसून जातात. अगदी पत्रकार सुद्धा त्यांच्या ह्याच गोष्टीमध्ये फसलेला दिसत होता आपल्याला. आणि जे वर्षा उसगावकर आहे ह्या सुद्धा भाळून जातात. म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाहीये की त्या अरबाज समोर सुद्धा स्वतः सरेंडर करून टाकतात. गेले असते बी टीमकडे ड्रिंकिंगचा टास्क होता, इकडे 4 जणांची पॉवर होती. जर का त्यांनी 4 जणांनी प्यायचा प्रयत्न केला असता तर निकीने किती पिला असतं पिऊन पिऊन. जर का जान्हवीला त्यांनी स्वतःकडे टर्न आउट करून घेतला असतं, निकीने एकटीने किती अरबाजला हे केलं असं सपोर्ट, म्हणजे तिथे वर्षा उसगावकर कॅप्टन झाले असतात. पण एवढे त्यांना बुद्धी चालवायची नाही, त्यांना फक्त अरबाज करतात. हे शो मध्ये पण चालू आहे आणि जे बिग बॉस वाले ते पण करतात. बाहेरची पब्लिक थोडीशी वेगळी असली तरी पण आपल्याला ते काहीच पाहायला भेटत नाही. आणि मग म्हणतात की आज जो आहे अरबाजनी त्याचा घाण गेम दाखवला. म्हणजे काय बोलला की स्वतःवर आलेले अलिगेशन्स, म्हणजे तो आहे की त्याच्यासोबत कोणी पण असलं का तो बाहेर निघून जातो. त्यांनी काय सांगितलं की तिथे जाऊन पॅडिन त्यांना की बी टीम वाल्यांना सांगितलं की जान्हवी आहे तिच्यासोबत जो कोणी राहतो, जर का तिच्यासोबत कोण राहिला तर तो बाहेर निघून जातो. पण असं नाहीये, त्यांनी ते सांगितलं तिची जान्हवी बद्दल सांगितलं. आणि इथे येऊन तो जान्हवीला तो काहीतरी वेगळंच बोलत होता किचन मध्ये, आणि याच्यावरून तो बी टीमला जान्हवीच्या विरुद्ध करत होता. म्हणजे आता याला निकी नकोय, त्याला जान्हवी जवळ पाहिजे आहे हे आपल्याला स्पष्ट करून येते पुढच्या गेम मध्ये कसं असणार आहे काय असणार आहे. म्हणजे जी जान्हवी बी टीमकडे नको जायला तर ती त्यांच्याकडे आली पाहिजे, कारण की त्याला कळालंय की निकीकडे जास्त क्लोज गेलो मी तर माझा गेम खराब होईल, निकी जिंकू शकते असं काहीतरी आहे. पण जर का तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, जर का हा आलाच नॉमिनेशन मध्ये तर तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा. जरी निकी ऑपोजिशनला असेल तर निकीला सपोर्ट करायचा प्रयत्न करा. आता बाकी तुम्ही ठरवू शकतात. चला एवढीच व्हिडिओ बनवतो मी, आणि खूप मोठी व्हिडिओ झाली आहे. जर का तुम्हाला आवडली आहे व्हिडिओ तर काही पॉईंट्स आहे ते मी जराशी चिडून बोललेलो आहे, वेगळे बोललेलो आहे, कारण की बोलावं लागतं अशा गोष्टी. जर का अशा गोष्टी नाही बोलल्या तर मग तुम्हाला स्पष्टपणे उलगडणार नाही की एक्झॅक्टली काय चालू आहे, आणि मनातला जो संताप आहे तो काढलेलाच पाहिजे, कारण की कोणी काढू शकत नाही असा. आणि जर का मी या प्रकारे बोलतोय तर माझ्या या शब्द आणि रिस्पेक्ट ठेवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया. टाटा, बाय बाय.